सदा म्हणता, माते कशाचे भय, रामा जाईन ज्या स्थळी सुखगना, होईल तेथे जय. रामाया भुवनात्रयी तुझविणा, नाही दुजा तारक. रामा तू सकलार्थ पूर्ण करीशी, तू तात मी बालक. सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे, वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिकी सारिखा मान्य ऐसा. नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ, सब संतन की जय. सज्जन हो, नमस्कार. सद्गुरु समर्थ रामदास स्वामींच्या वाङ्मयाचा अभ्यास व्हावा, त्यावर चिंतन व्हावं, या मुख्य हेतूने संत समागम या फेसबुक लाईव्ह पेजचे सूत्रधार आदरणीय प्रवीणजी शास्त्री दिवाकर यांनी हे माध्यम आपल्यासाठी उपलब्ध करून दिलेलं आहे. आपण सध्या समर्थकृत लघुकाव्य याचा अभ्यास करण्याचा प्रयत्न करतो आहोत. समर्थांनी 11 लघुकाव्य लिहिली, त्यातला आपण जे सध्या अभ्यास करतो आहोत ते आहे पंचसमासी. 5 समासांचा हा ग्रंथ, त्याला समर्थांनीच ग्रंथ असं नाव दिलंय. केवळ 150 ओव्या असलेला आणि साधकाच्या स्वस्वरूपापर्यंत त्याची वाटचाल कशी व्हावी त्याबद्दल उपदेश करणारा हा 5 समासांचा पंचसमासी हे लघुकाव्य आहे. आपण पहिल्या समासात पाहिलं, ज्यामध्ये समर्थ रामदास स्वामींनी प्रभू श्रीरामचंद्रांचं वर्णन केलं, त्यांची महती गायली, त्यांची थोरीव आपल्याला सांगितली. दुसऱ्या समासामध्ये शिष्याचा प्रश्न होता की हे स्वस्वरूप, हे आत्मज्ञान, ज्याला ब्रह्मज्ञान असंही म्हणतात, ते कसं प्राप्त होईल. त्यावर समर्थांनी विवेचन केलं की अहंकार सोड, आसक्ती दृश्य विश्वातली कमी कर, ज्ञातेपणाचा अहंकार कमी कर,
तर ते तुला आत्मज्ञान होण्यासाठी फार वेळ लागणार नाही, असं वर्णन दुसऱ्या समासामध्ये केलं. तिसरा जो समास आहे, या समासामध्ये समर्थ रामदास स्वामी मिळालेलं आत्मज्ञान त्याचं विवेचन सांगतात. ते टिकवण्यासाठी अनुसंधानात्मक काय काय केलं पाहिजे त्याचं वर्णन या तिसऱ्या समासामध्ये समर्थांनी केलेलं आहे. आपण तिसरा समास पाहूया. श्रीराम समर्थ श्रीराम. मागिले अध्यायी निरूपण निरवपिले आत्मज्ञान, तेची आता दृढीकरण केले पाहिजे श्रीराम. जे ब्रह्मादिका दुर्लभ ते मानवीयासी सुलभ, ऐसा हा अलभ्य लाभ सद्गुरु वचने श्रीराम. परी हे बाणले पाहिजे अंगी, तरीच होईजे धन्य जगी. जेणे समाधाने योगी महानुभाव श्रीराम. हे समाधान उत्कट अंगी बाणता संकट, काजे प्रपंचासी निकट संबंध आहे श्रीराम. बहुता दिसाची भ्रांती आहे देहबुद्धीची सांगाती, आणि भगवंताची प्राप्ती सांप्रत झाली श्रीराम. दुसऱ्या समासामध्ये समर्थांनी सांगितलं, निर्गुण निर्मळ निश्चळ असलेला परमात्मा, तो जर आपण आपल्या देहबुद्धीचं ममत्व सोडलं, प्रपंचातली आसक्ती तिचा जर नाश केला, काया वाचा मनोभावे त्या एका भगवंताला जर अडवायचा प्रयत्न केला, आणि जे जे विहित कर्म असेल, कर्म कुठेच टाकायला सांगितलं नाही, जे जे विहित कर्म असेल ते भगवंताची इच्छा आहे, त्याच्यासाठी मी करतो आहे. यश मिळालं तो धनी आहे, अपयश मिळालं तो बघून घेईल. त्या यशासाठी हुरळून जाणे नाही, आणि अपयश आलं म्हणून तोंड पाडून बसणे नाही. असं जर जगलं तर समर्थ म्हणतात की ते आत्मज्ञान प्राप्त होण्यासाठी वेळ लागणार नाही. आता ते आत्मज्ञान प्राप्त झालेलं आहे. ऐकून शिष्य आनंदला. काल आपल्याला इंटरनेटच्या अडचणीमुळे शेवटच्या काही ओव्या राहिल्या. काल समर्थ त्या सायोज्यता मुक्तीबद्दल सांगत होते. अनुभविता आत्मस्थिती मुळी नाही पुनरावृत्ती, या नाव सायुज्य मुक्ती जाण शिष्या. जेथे शिणली वेदवाणी तो तू आत्मा पूर्णपणी, सायुज्य मुक्तीचा धणी तूची एक. ऐकोणी शिष्य आनंदला. म्हणे जन्म सार्थक झाला. शिष्याला खूप आनंद झाला. तो म्हणाला की माझा जन्म सार्थक झाला. माझा संशय फेडिला सद्गुरु राये, नमस्कारोनी पुढती बोलता झाला स्वामी प्रती. हेची दृढ माझे चित्ती बैसवा स्वामी. हा कालचा समारोप आपला राहिलेला होता. शिष्य म्हणतोय की जिथं वेदवाणी शिणली ते आत्मस्वरूप मला आता प्राप्त झालेलं आहे. सद्गुरू म्हणताय सायुज्य मुक्तीचा तू धणी आहेस. हे ऐकल्यानंतर शिष्य आनंदित झाला. म्हणे माझा जन्म सार्थक झाला. फार बरं झालं, तुमची कृपा झाली माझ्यावर. माझ्या आयुष्याचं सार्थक झालं, चीज झालं.
माझा संशय फेडीला सद्गुरु राये. नमस्कारो न पुढती बोलता झाला स्वामी प्रती. हेची दृढ माझे चित्ती बैसवा स्वामी. पुढील समासी दृढ होईल शिष्यासी. श्रोता सावध कथेसी अवधान द्यावे. इथं दुसरा समास संपला. ते जे आत्मज्ञान प्राप्त झालेलं आहे ते अंतःकरणात दृढ बसलं पाहिजे. मुख्य साधूचे लक्षण व्यर्थ संशयाचे ज्ञान. साधूचं लक्षण काय? मुख्य व्यवच्छेदक लक्षण काय? त्याला कसलाही संशय नाहीये. टू बी नॉट टू बी नाहीये, डायलेमा नाहीये. तो त्याला कन्फर्म आहे त्याच्या अंतःकरणामध्ये. आहे ती तुके देवाचे ऐसे वर्तणे निश्चयाचे. मूळ तुटे उद्वेगाचे येणे रीती. हे सगळं जे होत आहे हे सगळं त्याच्या इच्छेने होत आहे. त्याला कुठेही त्याबद्दल विषाद नाहीये, हर्ष नाहीये. आता तो म्हणतो की माझं हे जे ज्ञान मला आपण दिलेलं आहे, आपल्या कृपेने मला जे ज्ञान झालेलं आहे. समर्थ दासबोधामध्ये म्हणतात, सगुण भक्ती ते चळे, निर्गुण भक्ती ते न चळे. हे अवघे प्रांजळ कळे सद्गुरु केलिया. सद्गुरु कृपा न जोडे. म्हणून इथं शिष्य दुसऱ्या समासाच्या शेवटी सद्गुरूंची आभार मानतोय. नमस्कारो नि पुढती बोलता झाला स्वामी प्रती. हेची दृढ माझे चित्ती बैसवा स्वामी. हे माझ्या अंतःकरणात ठसवा बरं तुम्ही, इम्बॉस करा. ते हलणार नाही असं पहा. दासबोधामध्ये समर्थ म्हणतात, सद्गुरु कृपा न जोडे आणि भलतीच कडे वावडे. जैसे आंधळे चाचरो न पडे गारी गडधरा. जसा अंध माणसाला खड्डा आहे, दगड आहे, टेकडी आहे, काही समजत नाही आणि त्याला जर कोणी सांगणारं नसेल तर तो असा कुठेही पडतो. तुम्हाला एका गोष्टीची कल्पना आहे का? ज्या अंध व्यक्ती असतात त्यांना जेवढा रस्त्यावर गोंगाट वाहनं असतील तेवढं ते व्यवस्थित चालतात. जर अंध व्यक्ती अत्यंत निर्वात स्थळी, निर्जन स्थळी जर गेली तर अंध व्यक्तीला भीती आहे की माझ्या जीवाचं बरं वाईट काही होईल. आपल्याला असं वाटेल की रस्त्यावर खूप लोक आहेत, ते सांभाळून नेतील म्हणून त्याला बरं वाटेल. असं नाही. वाहनांची जी वर्दळ आहे, लोकांचं जे चालणं येणं फिरणं करणं आहे, इतर जे आवाज आहेत, त्यावरून अंध व्यक्तीला आपला रस्ता पुढचा कसा आहे याचं ज्ञान प्राप्त होत आहे. म्हणून आपल्याला कदाचित प्रश्न पडत असेल एखाद्या वेळी. मला प्रश्न पडलेला बऱ्याच वेळा, म्हणून मी हे विचारलं. मला असं वाटायचं की अंध व्यक्ती आहे ना, अरे शांत बसावं ना, कशाला सकाळच्या वेळी ट्रॅफिकच्या वेळी ही लोक बाहेर पडतात. काही धक्का लागला, काही झालं तर आपल्या एक भीतीपोटी आपल्याला वाटतं तसं. योगायोगाने असं झालं की मी प्रवासामध्ये होतो रेल्वेमध्ये आणि माझ्या शेजारी एक अंध व्यक्ती आली. मी त्यांना मग चर्चा झाली, कुठे असता काय नाही. आम्ही गप्पा मारत बसलो. मी त्यांना माझ्या मनातली भीती विचारली की जेव्हा खूप गर्दी असते तिथं तुम्हाला भीती नाही का वाटत? स्टेशनवर उतरल्यानंतर आमच्यासारख्या धड माणसाला नीट चालता येत नाहीये. तो गृहस्थ हसला आणि तो म्हणाला,
जेवढी जास्त वर्दळ आणि जेवढा जास्त गोंगाट असेल तेवढं आम्हाला सेफ वाटतं. ही वस्तुस्थिती आहे. मी काही माझ्या मनाचा ठसा तुम्हाला सांगणार नाही. बघा काय विचित्र परिस्थिती आहे. जर सद्गुरु कृपा नाही झाली तर आमची अवस्था कशी आहे? जैसे आंधळे चाचरोन पडे गारी आणि गडधरा. खड्ड्यांमध्ये, खराळांमध्ये, गुहेमध्ये कुठे पडेल माहिती नाही, अशी अवस्था आहे. म्हणून सद्गुरूंची कृपा होणं अत्यंत आवश्यक आहे. तिसऱ्या समासाची सुरुवात आपण केलेली आहे. समर्थ या ठिकाणी म्हणतात, मागील अध्यायी निरूपण निरोपिले आत्मज्ञान तेची आता दृढीकरण केले पाहिजे. कारण शिष्याची इच्छा आहे की मला जे तुम्ही आत्मज्ञान दिलेलं आहे ते माझ्या अंतःकरणात ठसवा. समर्थ पुढे फार महत्वाचा एक दृष्टांत देतात. ते म्हणताय, देवादिकांना सुद्धा, ब्रह्मादिकांना सुद्धा जे अवघड आहे ते मात्र माणसाला अत्यंत सोपं आहे. जे ब्रह्मादिका दुर्लभ ते मानवीयास सुलभ. ऐसा हा अलभ्य लाभ कशामुळे? सद्गुरु वचने. सद्गुरूंची कृपा. जे काही ऐकायचे ते सद्गुरूंच्या मुखातून ऐकायचे. म्हणून समर्थ म्हणतात की असा जो अलभ्य लाभ आहे तो सद्गुरूंच्या कृपेने होतो, की जे देवादी देवांना सुद्धा मिळत नाही ते मात्र नरदेहामध्ये शक्य आहे. आम्हाला फक्त काय झालं पाहिजे? आम्हाला खऱ्या सद्गुरूची ओळख पटली पाहिजे. ते महत्वाचे. समर्थ पुढे म्हणतात, परी हे बाणले पाहिजे अंगी तरीच होई जे धन्य जगी जेने समाधाने योगी महानुभाव. हे समाधान उत्कट, हे जे आत्मानंद प्राप्तीचं जे समाधान आहे, स्वस्वरूपाच्या प्राप्तीचं जे समाधान आहे ते अत्यंत उत्कट आहे आणि ते अंतःकरणात बांधलं गेलं पाहिजे. हे समाधान उत्कट अंगी बाणता संकट काजे प्रपंचाशी निकट संबंध आहे. प्रपंचाशी आमचा निकटचा संबंध कधी येतो? जेव्हा आम्ही देहात्म पातळीवर वावरतो तेव्हा. म्हणून समर्थ या ठिकाणी म्हणतात, हे समाधान उत्कट, ही ओवी जी आहे, हा जो चरण आहे तो वरच्या ओवीशी आहे. पुढे समर्थ म्हणताय, अंगी बाणता संकट काजे प्रपंचाशी निकट संबंध आहे. प्रपंचामध्ये आमचा देह भावनेवर संबंध आहे. ती दृढ बुद्धी आहे देह भावनेची. बहुता दिसांची भ्रांती आहे देहबुद्धीची सांगाती आणि भगवंताची प्राप्ती संप्रत झाली. आत्ता आम्हाला या वर्षभरात असं लक्षात आलंय की अरे, लोकांनी डिप्रेशन खाली सुसाईड केल्या, कुटुंब उद्ध्वस्त झाली, आयुष्य उद्ध्वस्त झालं, कोरोनाने पटापट वेचून नेलं, अपरिमित हानी झाली, आर्थिक नुकसान झालं. जे कोरोनातून महिना महिना हॉस्पिटलमध्ये राहून जे जगून बाहेर पडले त्यांना 2-2, 3-3 महिने शक्ती नाही अंगात. आणि जे निजधामी गेले त्यांचं तर कुटुंब उद्ध्वस्त झालं. बहुता दिसांची भ्रांती. बहुता दिसांची कुठली? बहुता वर्षांची भ्रांती. 30 वर्ष, 40 वर्ष, 50 वर्ष, 60 वर्ष गेली आयुष्यातली. पण आत्ता आमच्या लक्षात आलंय. म्हणून समर्थ म्हणतात, आणि भगवंताची प्राप्ती सांप्रत झाली. आत्ता आम्हाला समजू लागलंय. संतांच्या ग्रंथांचा अभ्यास करणं हे किती आवश्यक आहे. आपल्याला एक धारिष्ट मिळतं, एक बळ मिळतं. मागच्या
22 मे 25 मे पासून लॉकडाऊन चालू झाला. आमच्या घरांमध्ये 3 भाऊ बहीण. आम्ही असं ठरवलं की संध्याकाळी 7 ते 7:30 ही वेळ आपली पक्की. घरातली जेवढी मंडळी असतील तेवढ्यांनी एकत्र बसायचं. गणपती स्तोत्र, रामरक्षा, भीमरूपी आणि एक जपाची माळ. कुणी 7ला बसेल, कुणी 7:15ला बसेल, पण 7 ते 7:30 या वेळेत बसायचंच. एक बळ मिळतं. संकट टळतील का? नाही टळणार. पण आलेल्या संकटावर मात करण्याचं धारिष्ट्य आम्हाला संत वाङ्मय देतं. आज थोड्या वेळाखाली माहूर माहिती आहे आपल्याला, माहूरगड, रेणुका माता, अनुसया माता, दत्तात्रयांचं हे ठिकाण आहे. तिथे एक वेद पाठशाळा आहे. तिथले गुरुजी आहेत निलेशजी केदार. त्यांनी दासबोधातील वाग्यज्ञ नावाचं एक छोटं पुस्तक, मी 2 महिन्याखाली माहूरला गेलो तेव्हा तिथले आदरणीय भोपी गुरुजी, चंद्रकांतजी भोपी, त्यांना मी भेट दिलं. ते त्यांनी वाचलं आणि या वेद पाठशाळेला ते पुस्तक दिलं. तुमच्या लायब्ररीत, तुमच्या वाचनालयात ठेवा म्हणाले, मुलांसाठी चांगलं पुस्तक आहे हे. ते त्या केदारजींनी, गुरुजींनी वाचलं आणि त्यांचा मला मागच्या आठवड्यात फोन आला की अहो म्हणले फारच सुरेख पुस्तक आहे, मला एक 10-15 पुस्तकं पाहिजेत भेट देण्यासाठी. मी त्यांना 10 पुस्तकं पाठवली. दासबोध चिंतनसार पाठवलं, समर्थकृत आरत्या पाठवल्या आणि त्यांना सांगितलं की ही माझ्याकडनं तुम्हाला भेट आहे. आज त्यांचा फोन आला दुपारी. ते म्हणाले मी बाकीची पुस्तकं तुमची वाचली. लॉकडाऊनच्या काळामध्ये तुम्ही पाठवलेल्या त्या लिंक त्या पण मी पाहिल्या. एवढं मोठं काम झालं. लोकांना किती धारिष्ट्य मिळालं समर्थांच्या वाङ्मयामुळे. मी म्हणलं संतांच्या वाङ्मयामुळे, समर्थांच्या वाङ्मयामुळे किती लोकांना काय फायदा झाला तो सोडून द्या, पण मला मात्र जीवनाकडे पाहण्याचा एक नवीन दृष्टिकोन मिळाला. या वर्षभरामध्ये मला माझ्या जीवनाकडे आणि समाजाकडे पाहण्याचा एक नवीन दृष्टिकोन प्राप्त झाला, एवढं मात्र नक्की आहे. दासगणू महाराजांना एकाने प्रश्न विचारला. ते म्हणाले, दादा, दासगणू महाराजांना दादा म्हणायचे सगळे, तुम्ही एवढी कीर्तनं करता, एवढी गर्दी असते, पण लोकांच्या वर्तनात काही फरक पडतो का? वर्षानुवर्षे हे तुम्ही सगळं करताय. पूजनीय दासगणू महाराजांनी दिलेलं उत्तर फार महत्वाचं आहे. ते मला आता आठवलं इथं. दासगणू महाराज म्हणाले, आपलं अत्तर शिंपण्याचं दुकान आहे. लोकांच्या अंगावर अत्तर शिंपडणे हे आपलं काम आहे. लोकांना त्याचा त्या सुवासिक घमघमाट किती मिळाला त्याच्याशी काही घेणं देणं नाही आहे, पण माझा देह मात्र सुवासिक झाला आहे. तसं मला आज मी गुरुजींना म्हणालो, केदार गुरुजींना, की किती बळ मिळालं, किती फायदा झाला तो लोकांचा लोकांकडे. परंतु या लॉकडाऊनच्या काळामध्ये एक वेगळा अभ्यास, एक वेगळी दृष्टी, आपल्या स्वतःच्या जीवनाकडे पाहण्याची, आपल्या कुटुंबाकडे पाहण्याची, समाजाकडे पाहण्याची, राष्ट्राकडे पाहण्याची एक वेगळा व्हिजन समर्थांच्या या वाङ्मयातून मला मिळालेलं आहे. हे काय कमी आहे का? समर्थ म्हणतात बहुता दिसांची भ्रांती. मी म्हणतो बहुता दिसांची कशी, बहुता वर्षांची भ्रांती. किती वर्ष झाली? 40, 50, 60 वर्ष झाली, 70 वर्ष झाली. आत्ता आम्हाला
समर्थांच्या वाङ्मयातून देव सापडला आहे. समर्थ वर्णन करतायत. बहुता दिसांची भ्रांती आहे देहबुद्धीची सांगाती, आणि भगवंताची प्राप्ती सांप्रत झाली आत्ता आत्ता. वरचा जो चरण आहे हे समाधान उत्कट अंगी बाणता संकट, काजे प्रपंचाशी निकट संबंध आहे. दोन अर्थ आहेत. जेव्हा स्वस्वरूपाची प्राप्ती झाली तेव्हा देहबुद्धीच्या संगतीचं संकट वाटायला लागलं. खरंय का नाही? ही देहबुद्धी एवढी बळकट आम्ही करून ठेवली की तिचं आम्हाला आता संकट वाटू लागलं. का मी एवढं लाडावून ठेवलं, हे सगळं करून ठेवलं असं. पुढे समर्थ म्हणतात, अनंत जन्मीचा काट जडला, अभ्यासची पडोनी गेला, तो ती तुकाही झाडीला, पाहिजे की श्रीराम. सकळ सृष्टीचा दंडक, लोभे व्यापला एक एक, तयामध्ये हा विवेक, आठवेल कैचा श्रीराम. आपुला संसार करिता, जीव सर्व काळ दुश्चिता, तेणे गुणे भगवंता, अंतर पडले श्रीराम. क्षणभरही प्राणियास, माया घेऊन दी उमस, मिथ्या लोभासाठी आयुष्य व्यर्थ गेले श्रीराम. उपाय होता दिसेना, प्रपंची गुंतली वासना, तेणे गुणे समाधाना, अंतर पडे श्रीराम. ज्ञान प्राप्त झालेलं आहे, पण देह सुटलाय का? नाही. समर्थ या ठिकाणी म्हणतात, उपाय होता दिसेना, प्रपंच गुंतली वासना, तेणे गुणे समाधाना, अंतर पडे. मला जे समाधान मिळालेलं आहे ते डायल्यूट होतं. माझा त्यावर विश्वास राहत नाही. का नाही राहत? कारण आम्ही पुन्हा प्रपंचात गुंतो. निरूपणी हे सद्वृत्ती होते, स्थळत्याग होता, सवेची जाते. समर्थ करुणाष्टकात म्हणतात, काय करू रे क्रिया घडेना, तुझवीन रामा मद कंठवेना. एवढ्या जन्मांचा गंज चढलेला आहे, काट चढला, काट जडला. समर्थ म्हणतात, अनंत जन्मीचा काट जडला, अभ्यासाची पडवणी गेला. एवढा गुंतलेला आहे त्यात, एवढा गुंतत गेलो की ती जी सळई होती, तो जो स्टील बार होता, त्यावर आवरण चढलं, मळ चढला, गंज चढला. प्रपंचातली अनेक वलय त्यावर चढत गेली, अनेक वळ्या त्यावर आवरण त्यावर चढत गेली. प्रपंच करता करता मुलं झाली, मुलांची लग्न केली पाहिजे, सुना घरी आणल्या पाहिजेत. झालं आता लग्न झालं मुलाचं की मी मोकळाच आहे. वर्ष दीड वर्ष झालं नाही तोपर्यंत बाळ आलं. आता त्या बाळाचं बघावं लागतं. मुलगा सुनबाई दोघेही सर्व्हिसला आहेत. ज्यांना मुलगा नाही ते जावयाकडे जातात. मुलगी जावाई, मुलापेक्षा जास्त प्रेम जावयावर. तो तर मुलीलाही सांभाळतो, मागे पुढे आपल्याला पण सांभाळणार आहे. मग त्यांचं ते लेकरू आम्ही सांभाळायचं. त्यांना गरज पडते तोपर्यंत ते अमेरिकेतलं, ऑस्ट्रेलियातलं, जर्मनीतलं तुमचं जाण्याचं येण्याचं तिकीट काढून देतात. जेव्हा मुलं मोठी होतात आणि आपण वार्धक्याकडे झुकतो, आपल्याला सकाळ दुपार संध्याकाळ गोळ्या औषधं लागतात. पाहिजे तेव्हा हॉस्पिटलमध्ये घेऊन जावं लागतं. तेव्हा त्यांच्याकडे वेळ कुठे आहे? मग तेव्हा ते म्हणतात, गावी आपली शेती आहे, आपलं घर आहे, तुम्ही तिथं राहिलं पाहिजे. मी माझ्या मित्राला सांगतो, मी इथून पैसे पाठवतो, दॅट्स ऑल. संपला विषय. तुम्ही तुमचं सगळं सोडून माझी मुलं, माझी लेकरं सांभाळण्यासाठी या ठिकाणी आलात, ते सगळं संपत.
आणि आमचं काय होतं, हे सगळं प्रपंच करता करता आमचा तर केलाच, पोराबाळांचा प्रपंच करता करता अभ्यासाची पडोनी गेला. साधना राहिली नाही, उपासना राहिली नाही, सगळं विसरलं. माझ्या परिचयाच्या एक जण आहेत, त्यांचा दासबोध अभ्यास मागच्या 20, 22, 25 वर्षापासून आहे. पत्रद्वारा दासबोध अभ्यास झाला, दासबोध सखोल झाला. दोघंच नवरा बायको आहेत, 2 मुलं आहेत, एक मुलगा एक मुलगी आहे. बाळांचं बघण्यासाठी म्हणून पहिली 2 वर्ष नातू, मुलाचा मुलगा, त्याचं हवं नको पण बघणं, त्याचं सगळं लक्ष देणं म्हणून मुंबईला जाऊन राहिले. आले गावाकडे, थोडे दिवस राहिले, मुलीला बाळ झालं. जावयाने आग्रह केला, बरं नाही ना म्हणले, मुलाच्या मुलासाठी आपण गेलोच का नाही, मग मुलीचा मुलगाच आहे ना शेवटी. किती दिवस, पुण्यात 3 वर्ष राहायचे. आता आयुष्यातली ती 3 आणि ही 3, 6 वर्ष गेली. कसली उपासना आली आहे, कसली साधना आली आहे, कसला अभ्यास आला आहे. समर्थ म्हणतात, अनंत जन्मीचा काट जडला, अभ्यासाची पडोनी गेला. तो तितुकाही झाडीला पाहिजे की, तो गंज नाही काढला, तो मळ नाही काढला, तर कसं आत्मज्ञान प्राप्त होईल. समर्थ म्हणतात, दृश्य विश्वाचा हा नियम आहे. सकळ सृष्टीचा दंडक, लोभे व्यापला एक एक. अत्यंत सावधानतेचा इशारा समर्थ देत आहेत. प्रत्येक जण त्याच्या लोभाचं गुंडाळ तयार करून ठेवलेलं आहे त्यांनी, आणि तो जाळा असं फेकत राहतो. आजीवर, आजोबावर, मामावर, मामीवर, काकावर, काकूवर. लोभे व्यापला एक एक, तयामध्ये हा विवेक आठवेल कायचा. अरे त्यात एवढा लिप्त झालाय म्हणाले की माझी उपासना केली पाहिजे, माझं वैयक्तिक मला आयुष्य काही जगलं पाहिजे. आता झाली ना 60. किती वर्ष मी तुमच्यासाठी खस्ता खायच्या, तुम्हाला मी शिकवलं चांगलं, तुम्ही नोकरीला लागलात, चांगलं कमावत आहात. आता मला माझ्या आयुष्याचं काही करू द्याल की नाही. कारण एक गोष्ट नक्की आहे, हाडाची काड होईपर्यंत जरी आपण रगडत राहिलो, उद्या अंथरुणावर पडल्यावर आम्हाला विचारणारा फक्त भगवंत आहे. परिस्थिती तशी आहे. भीती घालत नाहीये, दहशत निर्माण करत नाहीये. तुमच्यातल्या मायेचा, ममता, मायेचा ओलावा कमी करतोय, हे पाप मी करत नाहीये. फक्त वस्तुस्थिती नजरेसमोर आणून ठेवतोय, जाग करतोय. किती लिप्त व्हायचंय, विचार केला पाहिजे. आपुला संसार करिता जीव सर्व काळ दुश्चिता, तेणे गुणे भगवंता अंतर पडले. ठीक आहे ना, प्रपंच केला, लक्ष नाही दिलं, आता आपला संपला, आता पोराबाळांचा. समर्थ पुढे म्हणतात, क्षणभरही प्राणी आस, एक क्षण सुद्धा माया घेऊ नेदी उमस. एक क्षणाचा विसावा घेऊ शकत नाही, एक क्षणाची उसंत घेऊ शकत नाही. सारखं त्याच्या पाठीमागे लावून ठेवले. ईश्वरे ऐसे मोठे सूत्र केले, मनुष्य मात्र गुंतवून राहिले. आश्चर्य वाटावं असं आहे. मिथ्या लोभासाठी आयुष्य व्यर्थ गेले, उपाय होता दिसेना. प्रपंची गुंतली वासना, तेणे गुणे समाधाना अंतर पडे. जे समाधान तुला प्राप्त झालेलं आहे त्यात अंतर पडेल असं वागू नको. नाहीतर ती समाधान डायल्यूट होईल, पातळ होईल. आणि ते जर समाधान पातळ झालं तर तुझी श्रद्धा नाही राहणार, तुझा विश्वास नाही राहणार भगवंतावर.
पुढे समर्थ म्हणतात, अनंत जन्मीचा अभ्यास तोची आता निजध्यास, लागला असे जगदीश केवी जोडे श्रीराम. मळीन वस्त्र धुता धुता तेणे ते पावे शुद्धता, तैसा साधक तो भगवंता साधने पावे श्रीराम. अनंत जन्मीचा अभ्यास तोची आता निजध्यास. मी मागच्या काही जन्मांमध्ये काही थोडा बचत करून ठेवली असणार आहे, त्याची एफडी करून ठेवली असतील, ते मला आता सगळे एनकॅश होत आहेत. मला समजले, कारण काय, देवाची भेट झाली सांप्रत. आत्ता मला ते सगळं एनकॅश होतंय, सगळं रिअलाइज होत आहे. आता तो माझा निजध्यास असला पाहिजे. निज म्हणजे माझा वैयक्तिक. तिथं बायको नाही, बायको असेल तर नवरा नाही, कारण हा मार्ग ज्याचा त्यांनी चालायचा आहे. कालिदासांची कथा आपल्याला माहिती आहे. लग्न झालं, बायको माहेरी गेली, त्यांना राहावलं नाही, ते लगोलग गेले, रात्री बेरात्री पोचले. ती एकच वाक्य बोलली, नष्ट होणाऱ्या या चर्मकुंडासाठी तुम्ही एवढे धावपळ करत इथपर्यंत आलात. एवढा ध्यास आणि एवढा धावा जर रामाचा घेतला असता तर त्या क्षणी कालिदासांच्या जीवनामध्ये एक मोठा टर्न मिळाला आणि ते महायोगी झाले, महाकवी झाले. आता त्यांचा ध्यास काय, केवळ श्रीराम. समर्थ म्हणतायत, अनंत जन्मीचा अभ्यास तोची आता निजध्यास, लागला असे. तिसऱ्या चरणामध्ये लागला असे जगदीश असे, निजध्यास लागला असे जगदीश केवी जोडे. आता भगवंत कधी प्राप्त होईल. पुढे समर्थ म्हणतात, मळीन वस्त्र धुता धुता. मळलंय ना, गंज चढलाय का, घाण लागलीये का, डाग पडलेत का, मळीन वस्त्र धुता धुता तेणे ते पावे शुद्धता, तैसा साधक तो भगवंता साधने पावे. सतीबाईंचा काकडा आपल्याला इथं आठवतो. पोछा मारण्याचं ते पोतेर ते धुतलं समर्थांनी, त्याचा काकडा केला, स्वच्छ केलं, शुभ्र केलं, त्याचा काकडा करून रामाला आळवला. हे देहरूपी वस्त्र आहे. या वस्त्राला आत पदर लावलेला आहे. आपण साडीला फॉल लावतो ना, तसं आतून ते पदर आहे. तो आहे मनाचा. ते वस्त्र व्यवस्थित बसावं, हलू नये, त्याला वजन प्राप्त व्हावं, ते घट्ट बसावं म्हणून तो फॉल लावलेला आहे. तो मनाचा फॉल लावलेला आहे. समर्थ म्हणतायत, हे मळीन वस्त्र देहरूपी, याला धुतलं पाहिजे. कुठला साबण आहे, कुठली डिटर्जंट आहे, उपासना, साधना. साधनेनी आम्हाला ते वस्त्र धुता येतं, त्याला परम पवित्र, परम शुद्ध करता येतं. समर्थ पुढे म्हणतात, साधने विन ब्रह्मज्ञान तेने उडे समाधान, अंगी जडे देहाभिमान वाचाळपणे श्रीराम. शब्दज्ञान हाता आले मी सिद्ध ऐसे कल्पिले, बळेची धारिष्ट धरले सिद्धपणाचे श्रीराम. ते धारिष्ट अंती उडे प्राणी महासंशयी पडे, सेखी जन्म मृत्यू घडे भोगणे संशये श्रीराम. समर्थ म्हणता, साधना करत असताना एक वेळ अशी येते, लोक त्याला भजतात,
त्याचं हवं नको ते बघतात. आणि इथं घसरगुंडी आहे. समर्थ म्हणतायत, साधने विन ब्रह्मज्ञान तेने उडे समाधान, अंगी जडे देहाभिमान वाचाळपणे, शब्द पांडित्य पोपटपंची, धीट, पाठ आणि प्रासादिक काव्य. समर्थांचं आपल्याला माहिती आहे 3 काव्याचे प्रकार. हा जो अधिकारी साधनेमधला जो पुरुष आहे त्याला शब्द पांडित्य खूप आहे आणि त्याला त्याचा अहंकार आहे, त्याच्या वाचाळपणाचा. शब्द ज्ञान हाता आले, मी सिद्ध ऐसे कल्पिले, बळेची धारिष्ट धरले सिद्धपणाचे. मी सिद्ध आहे, मी ज्ञानी आहे, मी अधिकारी आहे, मी पोचलेला आहे. समर्थ मनाच्या श्लोकामध्ये म्हणतात, मना गुजरे तुझ हे प्राप्त झाले, परी अंतरी पाहिजे यत्न केले, सदा श्रवणे पाविजे निश्चयासी, धरी सज्जन संगती धन्य होशी. कुणाला जर असं वाटत असेल की मी महाज्ञानी आहे, महायोगी आहे, महापुरुष आहे, महाअधिकारी आहे, ही घसरगुंडी आहे. समर्थ म्हणतायत, मना गुजरे तुझ हे प्राप्त झाले, तुला ते ज्ञान प्राप्त झालं, पण तू प्रयत्नपूर्वक ते सांभाळलं पाहिजे. त्याचा गवगवा, त्याचा दिखावा नाही केला पाहिजे. लोक तुझ्याकडे धावत येतील, लोक तुझं हवं नको ते बघतील. समर्थ दासबोधामध्ये म्हणतात, लोक याची इच्छा पाहतात पण त्याचं लक्ष तिकडे नसतं. कुणाच्या घरी गेल्यानंतर लोक पैशाचं पाकिट ठेवतील, भरपूर वस्त्र देतील, काय काय वस्तू देतील, पण याला त्याच्याशी काही घेणं देणं नाहीये. हा खरा अधिकारी ज्ञानी पुरुष आहे. आणि जो सगळं सावडत राहतो, हे मिळालं पाहिजे, ते मिळालं पाहिजे, ते मिळालं पाहिजे, ह्याच्यापेक्षा ते मिळालं तर अजून चांगलं आहे. आपल्या कंडिशन्स ठेवतो, आपलं मानधन सांगतो, उतरण्याची व्यवस्था अशी केली पाहिजे सांगतो. तो खरा साधक नाहीये. समर्थ म्हणतायत, बळेच धारिष्ट धरले सिद्धपणाचे, ते धारिष्ट अंती उडे. ते लक्षात येतं लोकांच्या की हा तर देखावा आहे सगळा. प्राणी महासंशयी पडे, सेखी जन्म मृत्यू घडे, भोगणे संशय. समर्थ म्हणतात, बरा निश्चयो शाश्वताचा करावा, म्हणे दास संदेह तो विसरावा, घडीने घडी सार्थकाची करावी, सदा संगती सज्जनाची धरावी. शाश्वताचा निश्चय केला पाहिजे. म्हणे दास संदेह तो विसरावा, घडीने घडी सार्थकाची करावी. आणि असे जे प्राणी असतात, जे वाचाळ आहेत, जे शब्द पांडित्य जाणतात, शब्द ज्ञान ते फुलवतात, फुलोरा शब्दांचा. मी तुम्हाला सांगतो की मी म्हणण्यापेक्षा आम्ही असं ठरवून काही कथा ठेवल्या. डायरी पेन घेऊन समोर बसायचं असं ठरवलं. मुद्दे काढावेत, प्रश्न विचारावेत. पण मोठा आम्हाला वैफल्य आलं त्याच्यात. निराश झालो आम्ही. वैफल्य आलं म्हणण्यापेक्षा निराश झालो. ती कथानक, त्यातले ते प्रसंग, त्यातल्या गोष्टी, त्यामध्ये सगळं रमतं. तत्वज्ञान कुठे? मी आमच्या लीला काकूंना एकदा विचारलं, लीलाताई गाडगीळ आपल्या दासच्या मार्गदर्शिका, मी त्यांना एकदा विचारलं, म्हणलं
मनाच्या श्लोकामध्ये असा आहे, कुठेतरी वर्णन आहे की हत्तीचा मागचा पाय नकरानी धरला. म्हणलं मागचाच पाय धरला हे कशावरून? लीला काकू गाडगिळांनी फार सुरेख उत्तर दिला. त्या म्हणाल्या, अहंकार आहे ना, जो शत्रू असतो तो पाठीमागून घाव करतो, पुढून नाही. म्हणून मागचा पाय धरला. समर्थ या ठिकाणी म्हणतायत, धारिष्ट अंती उडे, प्राणी महासंशयी पडे, सेखी जन्म मृत्यू घडे, भोगणे संशय. असे अधिकारी स्वतःला तथाकथित बुद्धिवान, ज्ञानी, अधिकारी, महायोगी जे समजतात, समर्थ दासबोधामध्ये म्हणतात, ऐसे गोसावी हळू पडती, ठाई ठाई कष्टी होती, तेथे संगतीचे लोक पावती, सुख कायचे. अशा माणसासोबत आपलं आयुष्य आपण बर्बाद केलं, ह्याच्यासोबत राहून काय मिळवलं आम्ही आमच्या आयुष्यात, असं वाटायला लागतं. ऐसे गोसावी हळू पडती, जे नुसतं शाब्दिक ज्ञान पाजळतात, शब्दाचे फुलोरे उभे करतात, ज्ञानापर्यंत जातच नाहीत. ऐसे गोसावी हळू पडती, ठाई ठाई कष्टी होती. ते जिथं जिथं जातील तिथं तिथं त्यांना कष्ट उपसावे लागेल, नैराश्यता आहे. त्यांना नैराश्य आलं हे ठीक आहे, कारण मुळात समाधान नाहीच आहे, शाश्वताचा निश्चय नाहीच आहे. तेथे संगतीचे लोक पावती, सुख कैचे. त्यांच्यासोबत जो ताफा असतो, अशा सद्गुरूंच्या मागे पुढे एक टीम असते, त्यांचं वर्णन सांगणारी. आमचे गुरुजी, अहो काय सांगावं त्यांचं, कोण काय सांगतं, कोण काय सांगतं. ते जे कोंडाळा आहे ते सुद्धा नैराश्य येतं त्यांना सुद्धा. त्यांना तरी कसलं सुख आहे. पंचसमासीमध्ये अहंकाराचं विसर्जन करण्याचा जो दुसरा समास आहे, आणि पुन्हा ते अहंकार आत्मज्ञान प्राप्त झालेलं कसं ढासळून पडेल याबद्दल जी प्रिकॉशनरी मेजर्स समर्थ सांगतायत, ज्या सूचना समर्थ देत आहेत, त्या आत्मारामाच्या शिष्याला दिलेल्याच आहेत. आपल्याला माहिती आहे आत्मारामामध्ये किती समास आहेत? 5. पंचसमासीमध्ये किती समास आहेत? 5. आत्मारामामध्ये ओव्या किती आहेत? 182. पंचसमासीमध्ये 160 पर्यंतच्या ओव्या आहेत. अत्यंत मिळतं जुळतं वाङ्मय आहे. म्हणून आपल्याला कदाचित आत्माराम आणि पंचसमासी ही एकाच वेळी चाललेली रचना आहे का काय असं वाटायला लागतं. समर्थ पुढे म्हणतात, म्हणोनी जाणते पुरुषी, सांडू नये साधनासी, नाडू नये आपणासी, सिद्धपणे सर्वथा श्रीराम. जो सिद्धाचाही सिद्ध, ज्ञान वैराग्य प्रसिद्ध, सामर्थ्य सिंधू अगाध, कैलास राणा श्रीराम. तो सिद्धची करी साधन, सर्व काळ रामचिंतन, ध्यानधारणा अनुष्ठान, चुको नेदी श्रीराम. समर्थ दाखला देत आहेत आपल्याला, आणि ते सांगतायत, अरे देवादिदेव भगवान महादेव सुद्धा साधन करतायत, अहो रात्र रामाचं जप करतायत. म्हणून समर्थ म्हणतात, म्हणून जाणते पुरुषी. साधना करतो आहोत, काही प्रचिती येत राहते. समर्थ मानस पूजेमध्ये काय म्हणाले? आरती झाल्यानंतर त्या भगवंताच्या चेहऱ्याकडे पाहिल्यानंतर जे भाग्य पुरुष आहेत त्यांना प्रचिती येते. आपल्या जीवनातही अनेक प्रसंग असे आहेत, ईश तत्वाची प्रचिती आपल्याला आलेली आहे. आपण म्हणतो का नाही, समर्थांची कृपा, समर्थांनी सांभाळलं हो. हे तेवढं म्हणण्यापुरतं आहे का?
त्याची कृतज्ञता कशी व्यक्त करायची? फक्त बोलून? मग ती साधना त्या पटीनं वाढली पाहिजे ना. म्हणून समर्थ या ठिकाणी म्हणतात, म्हणून जाणते पुरुषी सांडू नये साधनासी, नाडू नये आपणासी सिद्धपणे सर्वथा. समर्थ दासबोधामध्ये म्हणतात, क्रियेवीण शब्द ज्ञान नुसती पोपटपंची, आचरण तर काहीच नाहीये. क्रियेवीण शब्द ज्ञान ते जाणावे श्वानाचे वमन. काय भयानक आहे. श्वानाने म्हणजे कुत्र्याने उलटी केलेली तुम्ही पाहिली आहे? श्वान उलटी करण्याच्या अगोदर आपलं सगळं पोट असं पिळवटून टाकतो. पशुवैद्यक आहे म्हणून मोठ्या अधिकाराने तुम्हाला सांगतो, पोटाचा पाठीमागचा भाग असा तो असा दाबत 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 आणतो. अर्धा मिनिट लागतो त्याला, आणि मग ते सगळं पोटातलं बाहेर काढतो. पाहावं वाटत नाही आपल्याला ती उलटीची प्रक्रिया, आणि उलटी केलेलं ते काय खाल्लेलं असेल त्याने ते जाणावे श्वानाचे वमन. समर्थ सांगतायत. स्वतः कैलास राणा रामाचं जप अहोरात्र चिंतन करतो आहे, मग तू रामनाम का सोडलं? का जप सोडला? साधना का सोडली? समर्थ म्हणतायत, उपासना करुनिया पुढे पुरवले पाहिजे चहूकडे, भूमंडळी जिकडे चिकडे जाणती तया. उपासना केली पाहिजे, त्याचा आदर्श समाजासमोर ठेवता आला पाहिजे, तर लोक आपल्याला किंमत देतील. पुढे समर्थ म्हणतात, ऐसे अपार महामती झाले ते साधन करीती. शंकराचं उदाहरण दिलंय आणि पुढे सांगितलंय, असे अनेक महानुभाव आहेत की त्यांनी साधन सोडलं नाही, तरी तेथे मानव किती. बापुडे किंकर श्रीराम, राज्यपदाचे निगुणे रासभारूढ होणे. हे लोकी लाजीरवाणे निपटची झाले श्रीराम. मी सिद्ध ऐसे कल्पुनी नित्यनेम न धरी मनी. तत्पर अशन शयनी आत्महत्यारा श्रीराम. अज्ञाने भाव पालटला देवाचा पाषाण झाला. अज्ञाने संत सज्जनाला भौतिक भावी श्रीराम. समर्थ या ठिकाणी म्हणतायत, अनेकांनी साधन केलं, भगवान महादेवांनी साधन केलं, मग माणसा, अरे तू तर किंकर आहेस, पामर आहेस, तू तुझी उपासना